आणि आता पाहूयात टॉप 18 बातम्या. एक वृद्ध व्यक्ती भुकेल्या माकडाला भाकरी खायला देण्याचा प्रयत्न करत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. अखेर एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीनं माकडाला भाकरी देण्यात आली. हा व्हिडिओ पाहून नेटकरी वृद्ध व्यक्तीचं कौतुक करतात. पॅरिसमधील ओपेरा गार्नियर या पॅरिस समोरच्या एका रस्त्यावर परदेशी व्यक्तीनं चक्क लता मंगेशकर यांचं अजीब दास्तां हे गाणं गायलं. एका पाकिस्तानी मुलीसाठी हे अतिशय सुंदर गाणं त्यानं गायलं. या गाण्याला लाखो चाहत्यांनी पसंती दिली. तैवानच्या ग्रुपनं काला चष्मा या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या ग्रुपनं या गाण्यावर ट्रेंडी डान्स स्टेप कॉपी केली. आकाश पाळण्यामध्ये बसल्यानंतर सगळेच जण घाबरतात, मात्र एक चिमुरडा बिनधास्तपणे आकाश पाळण्यावर बसून आनंद घेताना दिसतोय. एका व्हिडिओमध्ये महिला एकत्र गाणं गाताना दिसत आहेत, परंतु खरं तर केवळ एकच महिला गात असून इतर 3 लिपसिंग करतायत. व्हिडिओ पाहून खरा गायक ओळखणं अतिशय मुश्किल झालंय. आणि आता पाहूयात मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील काही खास बातम्या. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या आर्या या वेब सिरीजचे 2ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून लवकरच या वेब सिरीजचा 3रा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिरीजचा टीजर आउट झालाय. टीजरमध्ये सुष्मिताचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. वेगवेगळ्या ट्रेंडिंग गाण्यावर सेलिब्रिटी आपले व्हिडिओ बनवत असतात. असाच बारिशे या गाण्यावर करिश्मानं एक खास व्हिडिओ बनवला. या व्हिडिओला लाखो चाहत्यांनी पसंती दर्शवली. सनीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात ती पाठीला मसाज करताना दिसते. तिच्या या मजेशीर व्हिडिओला चाहत्यांनी विशेष पसंती दिली. वाणीनं नुकतेच तिच्या खास लुकमधले फोटो सोशल मीडियात शेअर केले. तिच्या या लुकनं सगळ्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पठाण सिनेमाच्या यशानंतर गेली 4 वर्ष 4 दिवसात विरल्याचं वक्तव्य शाहरुख खाननं केलंय. गेल्या 4 वर्षात अभिनय सोडून रेस्टॉरंट टाकण्याचा विचार केल्याचंही त्यानं मोकळेपणानं मान्य केलं. बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज आजारी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इलियानं सोशल मीडियावर रुग्णालयातून फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली. तब्येतीची विचारपूस करणाऱ्यांचे तिने आभार मानले. पठाण चित्रपटाच्या टीमनं एक दिलखुलास मुलाखत दिली. यावेळेला पठाणनंतर आता बॉलिवूडमध्ये कोणता ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळणार असा प्रश्न दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांना विचारण्यात आला. नृत्याची आवड असलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदारनं काही दिवसांपूर्वी हुआ छोकरा या गाण्यावर धमाल डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये तिनं चाहत्यांच्या आग्रहासाठी बेड मुंबई एडिशन असं लिहिलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज मुरली विजयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट त्यानं शेअर केली आणि क्रिकेटला राम राम ठोकलाय. 38 वर्षांचा मुरली विजय त्याच्या स्टायलिश फलंदाजीसाठी ओळखला जायचा.
हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेचं यंदाचं यजमानपद भारताकडे असूनही भारतीय संघ क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा पोहोचू शकलेला नाही. आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिलाय. त्याबद्दलची माहिती हॉकी इंडियानं आपल्या अधिकृत वेबसाईटवरून दिली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. सिडनी इथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला वन डे प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. टॉप 18 मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आणि आता पाहूयात राज्यातल्या आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. लोकशाहीला व्याख्या सांगणाऱ्या चिमुकल्या कार्तिकची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्तिक वजीरला व्हिडिओ कॉल करून त्याची विचारपूस केली गेली. कार्तिकला दृष्टिबाधा असल्यानं त्याच्यावर मुंबईच्या रुग्णालयात आता मोटेकेनं सेवा प्रवेश नियमावली शासनाकडून मंजूर करून घेतले. मात्र यात अनेक त्रुटी असून कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येतोय. यामुळे कर्मचारी संघटनेनं आक्रमक होत महापालिकेच्या बाहेर उपोषण आंदोलन सुरू केलं. मालेगाव शहरातल्या कॅम्प भागात असलेल्या आदिवासी सेवा समितीच्या सिद्धार्थ वसतिगृहात विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांच्याकडून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांना हातानं शौचालय साफ करण्यासाठी भाग पाडलं जातं असाही आरोप आहे. पोलिसांनी या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतला. मतदान करावं यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतं. मात्र अजूनही मतदानाच्या संदर्भात तरुणांमध्ये निरुत्साह दिसतो. अशातच अकोल्यामध्ये 87 वर्षीय डॉक्टर हरीश अलीचंदानी यांनी मतदानाचा हक्क बजावला.